रॉय किणीकर उर्फ रामचंद्र किणीकर यांचा जन्म अंदाजे 1907 साली व मृत्यू 5 सप्टेंबर 1978 रोजी झाला. त्यांनी साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात लिखाण केले असले तरी रात्र आणि प्रामुख्याने उत्तर रात्र ह्या दोन कविता संग्रहांच्या माध्यमातून रॉय किणीकर हे जाणकारांना जास्त परिचित आहेत. रॉय किणीकर हे त्यांच्या शैलीबद्ध रुबायांसाठी किंवा मुक्तकांसाठी ओळखले जातात. किणीकर तरुणपणी कम्युनिस्ट होते. नंतर ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रभावाखाली रॅडिकल ह्युमॅनिस्ट झाले. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रेमापोटीच त्यांनी आपले रघुनाथ किणीकर हे नाव सोडून रॉय किणीकर हे नाव घेतले. माणसाचे जगणे आणि मरणे, त्याची जगतानाची अगतिक धडपड, धर्म अधर्म, न्याय नीती याविषयीच्या कल्पना, त्यांनी उभारलेली दर्शने, त्यांचा जाणवणारा फोलपणा आणि यामधून निर्माण होणारी करुणा व दुःख व्याकुळ जाणीव हे रॉय किणीकरांच्या रुबायांचे खास वैशिष्ट्य. मी व्यास वाल्मिकी ज्ञानाई मी लिहिली, पाण्यात परंतु ओवी वाहून गेली. जरी काच तडकली वात जळे आतील, मी जाईन जेथे चंद्र सूर्य येतील. असे म्हणतात की इतकी मोठी प्रतिभा आणि व्यक्तिमत्व असूनही ते आयुष्यभर उपेक्षित राहिले, कारण किणीकरांची कविता 1970 नंतर लिहिली गेली. किणीकरांच्या कवितेला खूप सखोल असे आध्यात्मिक संदर्भ आहेत. आध्यात्मिक संदर्भ आणि आधुनिक अभिव्यक्ती अशी रॉय किणीकर यांच्या कवितेची धाटणी आहे. किणीकरांच्या कवितेची श्रीमंती सेक्युलर साहित्यात रमलेल्या महाराष्ट्राला कधी कळलीच नाही. रॉय किणीकरांची कविता हा एक नवा वाण आहे, हे एक नवे ब्रीड आहे, हे लक्षात घ्यायच्या भानगडीतच कुणी पडले नाही. रॉय किणीकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची कविता पु ल देशपांडे, व दी कुलकर्णी, जयवंत दळवी अशा मान्यवरांच्या वाचनात आली. त्यांनी अशी कविता लिहिणारे किणीकर आपल्याला माहीतच नव्हते अशी खंतसुद्धा व्यक्त केली आहे. त्यांच्या येग येग विठाबाई या नाटकाला महाराष्ट्र सरकारचे 1963 सालचे लेखन पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या रुबाया मी 4 भागात आपल्यापुढे सादर करण्याचे योजले आहे. त्यातील आज पहिला भाग आपल्यापुढे सादर करत आहे. रॉय किणीकर यांच्या रात्र या पुस्तकातून घेतलेल्या काही रुबाया. हा धनाढ्य पंडित कलावंत हा नेता, हा धनाढ्य पंडित कलावंत हा नेता, हा मुनी महात्मा कवी श्रेष्ठ हा दाता. मागितले त्यांनी शेवटच्या घटकेला, पिणार कशाने फुटका त्यांचा पेला. इतिहास घडवला त्यांची झाली कीर्ती, इतिहास तुडवला त्यांची देखील कीर्ती. गहिवरला अश्रू कीर्ती स्तंभावरला, पिंडास कावळा अजूनी नाही शिवला. या पाणवठ्यावर आले किती घट गेले, किती डुबडुबले अन बुडले वाहुनी गेले. किती पडूनी राहिले तसेच घाटावरती, किती येतील अजूनी नाही त्यांना गणती. हा असा राहू दे असाच खाली पदर, हा असा राहू दे असाच खाली पदर, हा असा राहू दे असाच ओला अधर. ओठात असू दे ओठ असे जुळलेले, डोळ्यात असू दे स्वप्न निळे भरलेले. राहिले तिथे ते तसेच अपुरे चित्र, राहिले तिथे ते तसेच अपुरे पत्र. घटीपात्र बुडाले कलंडला निश्वास, पाखरू उडाले पडला उलटा फास. हे लिहिले नाटक रचिले कोणी गीत, संवाद बसवले अन दिले कुणी संगीत. अर्ध्यावर नाटक टाकून नायक गेला, शेवटचा पडदा अजूनी नाही पडला. ते स्वप्न कालचे ठेव तिथे पायाशी, ते स्वप्न उद्याचे ठेव तिथेच उशाशी. हा भरला येथे स्वप्नांचा बाजार, घे हवे तुला ते मिळते स्वप्न उधार. या इथून गेले यात्रिक अपरंपार, या इथून गेले यात्रिक अपरंपार. पाठीवर ओझे, पाठीवर ओझे छोटासा संसार. किती शिणले दमले म्हणता माझे माझे, वाकले मोडले गेले टाकूनी ओझे. विरघळूनी गेले अनंत काळोखात, वितळले संपले धगधगत्या राखेत.
चाकात मोडली चढणावरची गाडी, गंगेत वाहते अजून चिमुकली काडी. पाऊले उमटली आभाळावर येथे, संपले असे जे संपायाचे होते. कुणी लिहिल उद्या जे लिहिले नाही कोणी, जे लिहिल ती होतील उद्यांची गाणी. हे कुठचे गाणे असले कसले शब्द, गाऊन बघा ते होईल जग निशब्द. अक्षरे निरक्षर फसली जरी शब्दात, जे अनिर्वाच्य ते अवतरते कंठात. पण लिहावयाचे लिहून झाले नाही, पण लिहावयाचे लिहून झाले नाही, पण सांगायाचे सांगून झाले नाही. संपली कथा जी कुणी ऐकली नाही, संपली रात्र, संपली रात्र, वेदना संपली नाही, वेदना संपली नाही.